भटक्या कुत्र्याने दापोली शहरातील एका मुलीच्या डोक्याला चावा घेऊन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी मोकाट उन्हाळ कुत्र्यांच्या वावरावर उपाययोजना करा हे सांगण्यासाठी दापोली शहरातील रहिवासी नगरपंचायतीवर धडकले। दापोली शहरातील खोंडा येथे राहणाऱ्या उमेमा बुरोणकर या अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून उमेमाला जमिनीवर पाडत तिच्या डोक्याच्या मागील बाजूस चावा घेऊन गंभीर दुखापत केली। तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला। वारंवार अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाला लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली। या रहिवाशांमध्ये मुस्लिम भगिनींचा मोठा सहभाग होता। दापोली नगर पंचायतीवर धडकलेल्या रहिवाशांना नगराध्यक्ष ममता मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल भोसले तसेच नगरसेवक संदीप चव्हाण, नगरसेविका रिया सावंत यांनी सामोरे जात यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। आज दापोली नगरपंचायतमध्ये आमच्या दापोलीतील समस्त नागरिक, महिला, पुरुष वर्ग सगळे निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत। दापोलीमध्ये हिंसक कुत्र्यांच्यामुळे काही दिवसापूर्वी एक मुलगी खूप गंभीररित्या जखमी झालेली आहे। त्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की बघून अंगावर शहारे येतात। आणि काही 2-3 दिवसापूर्वी चोरगेवाडीमध्ये पण एका मुलीवर म्हणजे हल्ला झालेला कुत्र्यामुळे। आणि आता महिला वर्गांना आणि मुलांना आणि सगळ्या म्हणजे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी खूप म्हणजे भीतीदायक वातावरण झालेलं आहे। आणि हा सगळा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे होत आहे, प्रशासन गंभीर नसल्यामुळे होत आहे। समस्त नगरसेवक आणि ग्रामीण इथे सगळे नागरिक सतत वारंवार बोलतात की कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, पण अजूनही काही करण्यात येत नसल्यामुळे हा विषय गंभीर होत चाललेला आहे। आणि मी आज सगळ्या दापोलीवासियांकडून नगरपंचायतला विनंती करते की तातडीने ह्या कुत्र्यांवर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या दापोलीच्या नागरिकांना सुरक्षित करण्यात यावे। नाहीतर त्याच्यावर जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याची पण आम्ही आमच्या नगरपंचायतला सांगू इच्छिते। आणि आज सर्वांच्या वतीने मी आमच्या सगळ्या दापोलीवासींचे पण हे करते की त्यांनी एवढ्या पुढाकाराने एवढ्या मोठे इथे येऊन नगरपंचायतला निवेदन दिले आहे, त्या निवेदनाची तातडीने कारवाई करण्यात यावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।